चाललेला आहे. म्हणजे आता आम्ही RSS वाल्यांना असताना प्रश्न हा विचारला की बांगलादेशमधल्या हिंदूंवरती अत्याचार होतोय का? तो होतोय, मी नाही म्हणत नाही, पण सरकार तुमचंच आहे. याला तुम्ही डिप्लोमॅटिकली हँडल करणार आहात की देशामध्ये काही शक्ती जे विभाजन करायला बघतात आहेत हिंदू मुसलमानांच्या, तुमच्या ह्या मोर्चाने भर पडणार आहे की नाही? आणि आम्ही असं म्हणालो की मोर्चे काढून जर बांगलादेशमधल्या हिंदूंवरती अत्याचार थांबणार असतील तर आम्ही तुमच्याबरोबर येतो ना, पण ते हमी द्या की बांगलादेशमधल्या हिंदूंवरती असणारा अत्याचार थांबणार आहेत म्हणून. तेव्हा इथे यादवी असं होईल असं मला वाटत नाही, पण मनविभाजन करण्याचं कामकाज या ठिकाणी जोरदार चाललंय असं मी त्या ठिकाणी म्हणतो. अजून आम्ही जसं म्हणालो की आत्ताच्या याच्यामध्ये जे पॅनिकी जे झालेली आहे ती भारतीय जनता पक्ष पॅनिकी झाली. आता सोलापूरचं उदाहरण द्यायचं झालं तर बीजेपीने अजून एकनाथ शिंदे असेल किंवा अजित पवार असतील यांच्याबरोबर बोलणी काही सुरुवात केलेली नाही. त्याच्यामुळे अजित पवारांनी इतर पक्षांबरोबर बोलणी, म्हणजे त्यांचा जो गट आहे इथे, त्याचा पक्ष जो आहे, त्यांनी इतर पक्षांबरोबर बोलणी करायला सुरुवात केलेली आहे. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने आपली पहिले एकला चलो रे भूमिका ही सोडून देऊन मुंबईमधलं उदाहरण जर घेतलं तर त्यांनी एकनाथ शिंदेला बरोबर घेतलं आणि अजित पवारांना सोडलंय. तेव्हा हे जे धरसोडचं त्यांचं धोरण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोण कोणाची युती करेल हे सांगता येत नाही. आम्ही प्राधान्य कोणालाच देत नाही. जे आमच्या बरोबर बसतील ते आमचे. काँग्रेस पक्ष जो आहे त्याच्या आता एक लक्षात आलेलं नाही की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे हिंदू राहिलेला नाही. जे काही आता त्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये यश आलेलं आहे ते आदिवासी भागामध्ये आलेलं आहे. विदर्भामध्ये उरलेल्या सगळ्या भागामध्ये त्यांचं असणारं पानिपत झालेलं आहे हे त्यांच्या लक्षात नाहीये. आणि त्याच्यामुळे त्यांचं जे ओरबडण्याचं जे धोरण आहे ते जोपर्यंत ते सोडत नाही तोपर्यंत काँग्रेस बरोबर मला वाटतं कोणी बसेल असं मला वाटत नाही. मी अजून माझं तोंड उघडलेलं नाही त्या ह्याच्यामध्ये, पण मी ज्या दिवशी उघडेन त्या दिवशी काँग्रेसला महाराष्ट्रभर नाही तर देशभर फटका बसेल. लागलो तर साल ते बीजेपीला फायदा होत असतो. त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या गुलदस्त्यात ठेवून आम्ही असताना काँग्रेसला समजवण्याचा प्रयत्न करतोय. असे आम्ही चर्चा करण्याचे अधिकार जे आहेत ते आमच्या जिल्हा अध्यक्षांना आम्ही दिलेले आहेत आणि आम्ही असं मानतो की आमचे जिल्हा अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष हे दोघंही सक्षम आहेत त्या बोलणी करण्यासाठी. यानंतर असं समजायचं का की मुंबईच्या महानगरपालिका
काँग्रेसची ऑफर ही तुम्हाला मान्य नाही? प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की आहे की नाही आहे हा वेगळा भाग आहे. त्याच्यामध्ये असणारं बोलणी अजून चाललेली आहेत. ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत काहीही निकष काढणं चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. नगर परिषद नगरपालिकेमध्ये जवळपास 50हून अधिक वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून आले. चांगल्या पद्धतीने यश मिळाले 104. मग त्याच्याकडे नेमकं ही जी आलेली लाट आहे त्याच्याकडे कशा नजरेने बघताय, त्याचा थेट परिणाम महापालिकेवर होईल का? आम्ही असं म्हणतोय की आम्ही असं राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसपेक्षा बेटर पोझिशन मध्ये आहोत या सगळ्या याच्यामध्ये. आणि आम्ही एवढंच म्हणणार आहोत की राजकीय पक्षाने जे वाढणाऱ्या फोर्सेस जे आहेत त्याचा तुम्ही योग्य सन्मान केला पाहिजे. तुम्ही असणारं दुसरं कोणीतरी शिजवलेलं आहे ते मी बसून खाईन, तर ज्यांनी शिजवलेलं आहे तो थोडी देणार आहे. साहेब, आदित्य ठाकरे टू द पॉइंट मुलाखतीमध्ये सांगतायत महाराष्ट्रावर अन्याय होत आहे म्हणून 2 ठाकरे एकत्र आले. नो कॉमेंट्स. मागील काही दिवसापासून आपण ईव्हीएम या विषयावर बोलत होतो. नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ईव्हीएम हा फॅक्टर आजही आहे आणि पुढच्या पालिकेच्या निवडणुकीत मी आजही म्हणेन की ईव्हीएम मध्ये 10% मॅन्युप्युलेशन केलेलं आहे. मी आजही ते माझ्याबरोबर एक कुठलाही नॅशनल पार्टी जॉईन झाली तर मी ते सिद्ध करून दाखवेन. कोर्टाला म्हणजे इथल्या इलेक्शन कमिशनला कोर्ट वापरावं लागलं माझं पिटिशन बाहेर फेकायला. आणि मी आज कोर्टालाही चॅलेंज करतोय आणि इलेक्शन कमिशनलाही चॅलेंज करतोय की तुमच्याकडची कागदपत्र म्हणजे अनेक्शर 44 आणि अनेक्शर 54 हे 2 डॉक्युमेंट्स तुम्ही पब्लिक करा. हे 2 डॉक्युमेंट म्हणजे अनेक्शर 54 म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर, अनेक्शर 54 म्हणजे रिटर्निंग ऑफिसर. त्या मतदारसंघात काय घडलं याची असणारं पूर्ण कुंडली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि 44 आणि 54 इलेक्शन कमिशनचं हँडबुक जे आहे त्या इलेक्शन कमिशनच्या हँडबुक मधलं अनेक्शर 44 आणि 44 हे पोलिंग प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहे त्याचा त्या पोलिंग स्टेशनमध्ये झालेला सगळा रिपोर्ट आहे. आणि अनेक्शर 54 हा जो आहे तो रिटर्निंग ऑफिसर त्या मतदारसंघात काय घडलं याचा असणारा तो फॅक्च्युअल रिपोर्ट आहे. दोन्हीही फॅक्च्युअल आहेत. आणि इलेक्शन कमिशन असं आम्हाला लेखी लिहून देते की आमच्याकडे हे डॉक्युमेंट आलेलेच नाहीत. आणि कोर्ट आम्ही आता असताना ज्या जजने लिहिलंय त्या जजला आम्ही 5-6 महिने जाऊ दिले. याचं कारण असं आहे की ते कोर्ट आहे ज्याचा रिस्पेक्ट आपण केला पाहिजे. त्यांनी ज्या ग्राउंडवरती आमचं पिटिशन फेटाळलं की चेतन आहिरे हे असणारं पिटिशन दाखल करू शकत नाही, तर आम्ही असणारं आता कोर्टाला म्हणणार आहोत की चेतन आहिरे हा भारतीय आहे, नागरिक आहे, मतदार आहे. हा जर दाखल करू शकत नसेल तर कोण पिटिशन दाखल करू शकतंय याचा तुम्ही आम्हाला असणारा खुलासा करा. त्याच्या वतीने आम्ही असणारं ती पिटिशन दाखल करतो. बाळासाहेब, आणखी एक प्रश्न असा की सोलापूरच्या बाबतीमध्ये 16 तारखेला मतमोजणी आहे आणि ईव्हीएम हे 7 ठिकाणी स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवणार आहे. 7 ठिकाणी आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे काउंटिंग होणार. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जो प्रश्न उपस्थित करताय की त्या पद्धतीचा हॅकिंग हा प्रकार तिथं अगोदरच झालेला आहे. 10% वोट अगोदरच झालेले आहेत. नगरपालिकेला स्ट्रॉंग असे मला एक असेच आता म्हणू नये मी, पण सोलापूरच्याच रिटर्निंग ऑफिसरने मागचं जे पिटिशन होतं 2019 याच्यामधलं
त्याच्यावरती असताना त्यांनी एव्हिडन्स येऊन दिला कोर्टासमोर की कुठलाही म्हणजे तो म्हटला मी तर आहेच की तो इंजिनियर काय करतो याची आम्हाला माहिती नाही. तो येतो देतो. त्या मी त्यांना विचारलं होतं बाई हे तुमचीच अवस्था आहे की ते म्हणजे सगळ्या रिटर्निंग ऑफिसर जे आयटीचे नाहीत त्यांची ही अवस्था आहे आणि जे आयटीचे आहेत त्या रिटर्निंग ऑफिसर होत नाहीत. साहेब, राष्ट्रवादी पक्षाला मुस्लिम भागातील जागा दिल्या जात आहेत आणि राष्ट्रवादी पक्ष मुस्लिम नाही असं शरद पवार म्हणतात. थँक्यू. मी कुठल्याच पक्षावरती कॉमेंट करणार नाही. आज 25 तारीख आहे, 19 तारखेचा तुम्ही आणि पृथ्वीराज चव्हाण आणि एक वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये दिसेल असं म्हणाले. मी नाही, पृथ्वीराज बाबा म्हणाले होते. त्या पृथ्वीराज बाबांना माझी असणारी विनंती आहे की त्या स्टीफनचे जे फोटो आहेत तुमच्याकडे आले असतील तर जाहीर करा. सर, तुम्ही आता बोलताना म्हणाला की काँग्रेसकडे आता हिंदू राहिला नाही, याच्याकडे हिंदू असेल तो पक्ष सत्तेवर येईल असं वाटतं. ते हिंदू हा जो मतदार आहे हा आपण असं आता बघितला असेल की बीजेपी पॅनिक झालेली आहे. बीजेपी ही पॅनिक मोडमध्ये आहे आणि म्हणून कधी एकनाथ शिंदेला घ्यायचं, कधी शरद पवार म्हणजे अजित पवारांनी घ्यायचं किंवा दोघांनाही जिथे गरज आहे तिथे दोघांनाही घ्यायचं. त्याच्यामुळे हिंदू मतदार हा धर्मावरती त्यांनी जो एकत्र ठेवला होता आणि आपल्याकडे त्यांनी खेचून घेतला होता, हळूहळू त्याला रिअलाइज व्हायला लागले की धर्म हा काही संकटात आलेला नाही, पण आपला विकास हा संकटात आलेला आहे याची त्याला जाणीव झाली आहे. नगर परिषदेमध्ये 104 आपले नगरसेवक आलेले आहेत नगरपालिकांमध्ये. नगर परिषद आणि आता या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपल्यावरची बहुजन आघाडीची काय परिस्थिती असेल? चांगली आहे, चांगली राहील. मला वाटतं परफॉर्मन्स चांगला राहील असं मी मानतोय. अंदाज नाही सांगते बघा, ते लोकांचं मानसिकता कधी फिरते काय होते सांगता येत. साहेब, आपल्याला सुप्रियाताई सुळेंनी युतीसाठी किंवा आघाडीसाठी फोन केल्याची चर्चा आहे, असा काही प्रस्ताव आपल्याकडे नाही, त्यांनी असं आमचे जे अरविंद तायडे आहेत शहर अध्यक्ष आणि समिती जी आहे त्या समितीला सुप्रिया सुळे यांचा फोन आला होता आणि आज सकाळी मला वाटतं 10 वाजता त्यांची बैठक होणार होती, पण त्यांनीच निरोप दिला की आपण 1 तास 2 तास उशिरा बसू. त्याच्यामुळे असे 1-2 तास उशिरा बसतील. काय होईल ते मला संध्याकाळ दुपारपर्यंत कळेल. म्हणजे आम्ही असं जसं म्हटलं बीजेपी सोडून उरलेल्या सगळ्यांबरोबर बसा, आमचा दरवाजा मोकळा आहे. थँक्यू. आभार माना. नगरपालिका महापालिका निवडणूक बघताय राज्यात. आज हा या पक्षात आहे, उद्या तो दुसऱ्या पक्षात आहे, रात्री दुसऱ्या पक्षात आहे. आपण या सगळ्याकडे कसं पाहता? ते नीतिमत्ता ही पूर्णपणे ढासळलेली आहे. ती राजकीय पक्षांची जशी ढासळलेली आहे तशीच ती मतदारांची सुद्धा ढासळलेली आहे. त्याच्यामुळे माझं असताना मतदारांना आव्हान राहणार आहे की ही जे काही इलेक्शन मधलं वाटप होतं त्यांनी उचलून फेकून म्हणजे ऍटलिस्ट सदर्न क्लास जो आहे म्हणजे खाऊन पिऊन सुखी क्लास जो आहे त्यांनी तरी ते उचलून फेकून दिलं पाहिजे त्या उमेदवाराच्या अंगावरती. याची आम्हाला गरज नाही. आम्हाला गरज आहे विकासाची. तो आम्ही तुम्हाला निवडून देऊ, तो विकास तुम्ही करा. याच्यासाठी आम्ही काही तुम्हाला मतदान देत नाही. एक वर्ग असा आहे की तो दिवाळीच मानतो. ते याचं कारण का त्याचं जगणंच हँड टू माउथ आहे. तो हँड टू माउथ जो जगणारा आहे तो ते घेईल त्याला, पण जो वेल टू डू आहे, जो सुखी आहे, खाऊन पिऊन सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत, त्यांनी तरी ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि उमेदवारांना तोंडावरती सांगितलं पाहिजे की याची आम्हाला गरज नाहीये. आम्हाला गरज तुम्हाला सत्ता दिल्यानंतर तुम्ही आमचा विकास करा. जसं आता सोलापूरचं म्हटलं,
10 दिवसानंतर पाणी येते. त्याच्यानंतर असणारं इथे ट्रान्सपोर्ट सिस्टम होती. सगळ्या बसेस स्क्रॅपमध्ये काढण्याची वेळ आलेली आहे. आणि हीच परिस्थिती मुंबईत असती तर कॉर्पोरेशन एक दिवस मी चालू दिली नसती. म्हणजे आजही तीच अवस्था आहे तिथे. लोक चालू देत नाही. ते माझं लक्ष नाही कमी झालं. लोकांनी मला निवडूनच दिलं नाही तर मी काय करू त्याच्यामध्ये. दिला असतं तर मी सरळ सांगतो विदिन 3 months सोलापूरला डेली पाणी आलं असतं. काही नाही आहे. पाहिजे तेवढं पाणी आहे. उलट वेस्टेज चाललंय ते. तुम्हाला फक्त पाईपलाईन टाकायची आहे. दुसरं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. आजही लोकांना आम्ही असं सोलापूरकरांना म्हणतोय महानगरपालिका तुम्ही द्या. 3 महिन्यामध्ये इथे असणारं डेली पाणी सुरुवात करू. तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात की संघटनेपेक्षा सत्तेला जास्त महत्व देत आहेत आताच्या पक्ष आणि त्याच्यातून ते ह्या युद्धा होत आहेत. काल जी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची जी युती झाली तर तो याचाच भाग होता की खरंच मराठी माणसाचं हित जोपासण्यासाठी ही युती काय वाटतं? मी जे मुंबईतून म्हणणार होतो ते तुमच्या हेतूतूनच म्हणतो. बाळ ठाकरेंनी जोग नावाचे असणारे व्यक्ती पुण्यामध्ये होते. बिल्डर होते. आणि त्यावेळेस एक वाद सुरुवात झाला की इथे सगळे उत्तर प्रदेशवाले ब्रिजिंग बांधायला येणार का. बाळासाहेबांनी त्यावेळेस माझंही त्यांच्याशी बोलणं झालं होतं. आपल्याकडे कोण आहे का तर म्हटलं आहेत, पुण्यात आहेत. ते म्हटले ठीक आहे. आणि त्यांनी हा जोग जो आहे शोधून काढला आणि अंधेरीचा जो सगळ्यात मोठा फ्लायओव्हर जो आहे ते काम कॉर्पोरेशन मार्फत त्यांना देण्यात आलं. आम्ही असं उद्धव ठाकरेंना म्हणतो तुम्ही मराठी माणूस करताय. कॉर्पोरेशन मधलं दर वर्षाला 30,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. तुम्ही एक मराठी माणूस कॉन्ट्रॅक्टर म्हणून डेव्हलप केला का सांगा. हा प्रश्न आम्ही राजला विचारू शकत नाही कारण का राजकडे सत्ता नव्हती. पण उद्धव यांच्याकडे असणारी ही सत्ता होती. त्यांनी एक फक्त कॉन्ट्रॅक्टर दाखवावा की मुंबईमध्ये आज तो 2,000-3,000 कोटीचा कामकाज करतोय. जेव्हा तुम्ही 30,000 कोटीचं कामकाज दरवर्षी हे कॉर्पोरेशन मार्फत देताय. तुम्ही जर स्थानिक माणूस म्हणजे महाराष्ट्रातला राहणारा माणूस मराठी माणूस याला तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट जे तुमच्या हातामध्ये आहे डेव्हलप करायचे ते तुम्ही देऊ शकत नसाल तर कसलं मराठी करत बसलेला. ते असं कारण देतील किंवा देऊ शकतील की बाबा आम्ही युतीमध्ये होतो त्यावेळी भाजपचे लोक होते आमच्यासोबत आणि त्याच्यामुळे आम्हाला. बाळ ठाकरे कोणाबरोबर होते त्यावेळेस 90-92 मध्ये तेही युतीमध्ये होते. बर सत्ता तुम्हाला तुम्ही होत सत्तेमध्ये मेयर तुमचा होता. स्टँडिंग कमिटी चेअरमन तुमची होती. अर्धी स्टँडिंग कमिटी तुमची होती. तुम्हाला निर्णय घेऊन तुम्हाला ते करता आलं असतं. सगळे गुजराती आणि सगळे युपी वाले भरून ठेवले कॉन्ट्रॅक्टर म्हणून. म्हणजे आपलं असं स्पष्ट मत आहे की हे सत्तेसाठी एकत्र आले. सत्तेसाठी म्हणण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व राहण्यासाठी एकत्र आलेले. भाजपची हीच लाईन आहे. साहेब सगळी जनता स्वार्थासाठी ज्या त्या पक्षाकडे जाते म्हणजे भाजपाकडे जाते. लाडकी बहीण असेल काय महिला असेल जिथं आपल्याला फायदा मिळत आहे तिथं जनता चाललेली. त्याच्यावर काय मार्ग असेल दुसरा. ते एक लक्षात घ्या की लोक निधीकडे का वळतात.
माझं सरळ म्हणणं आहे की ज्यावेळेस त्यांना महिन्याला ज्या बेसिक गरजा आहेत, या बेसिक गरजा ज्यावेळेस ते पुरवू शकत नाही आपल्या कुटुंबाला, त्यावेळेस जिथनं निधी मिळेल तिथनं आपला आणि घर चालवा, ही मानसिकता तिथे असणारी जी आहे ती गुलामीची मानसिकता असं मी त्या ठिकाणी मानतोय. आम्ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टमला जो विरोध केला त्याचं कारणच ते होतं की तुम्ही कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून जो परमनंट लागला त्याला तुम्ही 18,000 देता आणि कॉन्ट्रॅक्टवरती जो लागला त्याला तुम्ही 8,000 देताय. ही मानसिकता पहिल्यांदा आपण बंद केली पाहिजे की कुठेही असेल ते कुटुंब, त्याच्या महिन्याच्या गरजा त्याला भागवता आल्या पाहिजेत. त्याच्या महिन्याच्या गरजा त्याला भागवता आल्या तर तो नीतिमत्ता पाळायला शिकतो. त्याच्या गरजात जर भागल्या नाही तर मग चोऱ्या माऱ्या करायला तो मोकळा होतो. सर, सामाजिक न्याय खात्यावर दर 6 महिन्याला कोट्यावधीचा आकडा तुमच्या खात्यावरून मागला जातो. आरटीचं अनुदान बंद करणे, पार्टीचं बंद करणे, सारथीचं बंद करणे, पण तसा आवाज उठवायला अपेक्षित होता राज्यात तुमचा शेवटच्या घटनांमुळे. त्यात वंचित आहे सर, उठला नाही सर आवाज जसा अपेक्षित होऊन आवाज. असं आहे की तुम्हाला ह्या ज्या इश्यूज आहेत रस्त्यावरती तुम्ही उचलून तेवढं उठवलंय तेवढं तुम्ही वाचू शकता. बजेटमधल्या इश्यूज हे जर तुम्हाला असताना मार्गी लावायचे असतील तर तुम्हाला सत्ता असणं सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यांचे आभार मानतो. साहेब, एक शेवटचा प्रश्न. एससी मध्ये अवकड आणलं जावं यासाठी लौकिक शक्ती सेनेकडनं मोठा मोर्चा म्हणता येईल किंवा चालत वारी जी आहे ती केली गेलेली आहे. वर्गीकरण होणं गरजेचं आहे. मातंग समाजामध्येच आता असताना 2 ग्रुप्स पडलेत आणि एक ग्रुप म्हणतोय की हे वर्गीकरण आम्हाला नको आणि एक वर्ग म्हणतोय की आम्हाला वर्गीकरण पाहिजे. मागताना त्यांनी परिणाम काय होणार हे पाहिलं नाही. मातंग समाजाची प्रगती झाली नाही ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारता येत नाही. ज्यांची प्रगती झाली आणि ज्यांची झाली नाही यांच्यामधला गॅप फार मोठा आहे. ज्यांची प्रगती झाली त्यांना हे जर अबकड लागलं तर त्याच्याबरोबर क्रीमी लेअरही लागते. त्याच्यामुळे हा जो विकसित झाला होता असं म्हणता येईल तो आरक्षणाच्या बाहेर गेला आणि मातंग समाजामधला जो असणारा अविकसित आहे त्याला ह्याचा लाभ घेण्यासाठी 18 वर्ष थांबावी लागतील हे आता त्याच्या लक्षात आलेलं आहे. का डिग्री घेणं हे 24 वर्ष लागतात. 12वी पास व्हायला 16 लागतात, पण 18 मी त्या ठिकाणी धरतोय आणि 2 वर्ष त्याच्यामधला मग असणारे टेक्निकल कोर्सेस वगैरे घेणं म्हणजे 18 वर्षांनंतर लागेल. ही आता मातंग समाजाच्या काही मंडळींच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून एक जण म्हणतोय अंमल करा आणि दुसरा तिथे असताना विरोध करतोय. मी असं म्हणेन याच्यामधलं की हे जे फेकून देण्याचा जो भाग चाललेला आहे, ओबीसी सारखा जो फेकून देण्याचा भाग चाललेला आहे त्याला माझा असणारा विरोध आहे. तुम्ही विदिन दॅट ग्रुप म्हणजे त्या सर्कलमधलं तो बाहेर जाणार नाही, पण सर्कलच्या सेंटरमध्ये जो आहे तो शेवटी राहील आणि सर्कलच्या शेवटचा जो आहे तो सेंटरमध्ये येईल. ही जर तुम्ही भूमिका घेतली तर न्याय म्हणून तुम्हाला असणारं त्यामध्ये घेता येईल. नाहीतर आता मी जसं मातंग समाजाचं उदाहरण दिलं की जे उपयोग घेऊन पुढे आले त्यांना
तुम्ही डिबार करून टाकलं की तुम्हाला आता आरक्षणचा लाभ मिळणार नाही. पण तो लाभ जो दुसऱ्या मातंग समाजाने घेतला पाहिजे होता त्याला घ्यायला आता असताना 18 वर्ष लागतील. त्याच्यामुळे 18 वर्ष हा मातंग समाजाचा असणारा जो गॅप आहे हा गॅप राहील. त्याच्यामध्ये असणारं भरल्या जाईल न भरल्या, जसं म्हणालो की मातंग समाजामध्ये 2 ग्रुप्स पडलेले आहेत, एक प्रो आहे आणि एक अगेन्स्ट आहे.